नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा टॉपिक आहे रोमन संख्या. आता रोमन संख्या बेसिक काही त्याचे आकडे आहेत ते आपण बघू. आय व्ही एक्स एल सी डी एम यांची किमती 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 हे आहेत. आता हे लक्षात ठेवायचं कसं, आय व्ही एक्स एल सी डी एम असं लक्षात ठेवायचं. आता यामध्ये काही बेसिक रूल आहेत. याचे बेसिक रूल म्हणजे काय, तर पहिला काय, जर लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या डावीकडे लिहिली तर यांच्या किमतीची वजाबाकी होते, आणि जर लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या उजवीकडे लिहिली तर यांच्या किमतीची बेरीज होते. त्यानंतर लहान रोमन संख्या ही मोठ्या रोमन संख्येच्या फक्त डावीकडे एकदाच लिहितात आणि उजवीकडे तीनदाच लिहितात. त्यानंतर जर रोमन संख्येच्या डोक्यावर डॅश असेल म्हणजेच आडवी रेष असेल तर संबंधित संख्या म्हणजे व्ही ची किंमत किती, 5 आणि गुणुले 1000 करायचं. म्हणजे जर व्ही डॅश असेल तर काय होईल, 5000. समजा एक्स डॅश असेल तर काय होईल, एक्स ची किंमत 10 आणि गुणुले 1000 म्हणजेच याची किंमत किती झाली, 10,000. आता आपण एक्झाम्पल पाहू. पहा पहिलं एक्झाम्पल, 29 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. आता 29 म्हणजे काय, तर 20 अधिक 9. हे 20 कसं लिहिता येईल, 10 अधिक 10 अधिक 9. 10 याची किंमत x, याला x लिहिणार, आणि 9 म्हणजे किती, आय एक्स, म्हणजे एक्स एक्स आय एक्स, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, 45 ही संख्या रोमन संख्येत कशी लिहाल. 45 बरोबर कसं लिहिणार, 40 अधिक 5. आता 40 म्हणजे काय, तर 50 वजा 10. आता 10 कसं लिहिणार, एक्स, आणि 50 यल. मग आता वजाबाकी करायचे म्हणजे हे कोणीकडे पाहिजे, याच्या डावीकडे. म्हणजे 40 कसं लिहिता येईल, एक्स यल. म्हणजे इथं काय आलं, एक्स यल, आणि 5 म्हणजे किती, व्ही, म्हणजे एक्स यल व्ही. नेक्स्ट, 160 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. आता 160 हे कसं लिहिता येईल, 100 अधिक 50 अधिक 10. 100 म्हणजे किती, सी, 50 म्हणजे यल, आणि 10 म्हणजे एक्स, म्हणजे 160 कसं लिहिता येईल, सी यल एक्स, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, रोमन संख्या चिन्हात लिहिलेली डी सी ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आता डी ची किंमत किती, 500. सी ची किंमत किती, 100. आता लहान रोमन संख्या ही मोठ्या रोमन संख्येच्या कोणीकडे लिहिली आहे, उजवीकडे, म्हणजे यांची काय होईल, बेरीज. आता 500 अधिक 100 म्हणजेच किती झाले, 600. म्हणजे याचं उत्तर काय असेल, 600, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, पुढील पैकी चुकीचे पद कोणते. सी डी ची किंमत 500, सी ची किंमत 100. लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या डावीकडे आहे, म्हणजे यांची वजाबाकी, म्हणजे सी डी म्हणजेच किती झाले, 400. आता सगळ्यांचा गुणाकार म्हणजे सी डीचा आहे, सगळ्यांचा गुणाकार 400 आला पाहिजे, पण यातलं चुकीचं काढायचं आहे. आता एक्स यल ची किंमत 50, एक्स ची किंमत 10, डावीकडे आहे म्हणजे वजा होईल, याची किंमत किती झाली, 40, आणि गुणुले एक्स म्हणजे 10. याचं उत्तर किती येते, 400. म्हणजे पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. परत दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे, डी वजा सी. डीची किंमत किती, 500, वजा सीची किंमत 100, म्हणजेच किती येत आहे, 400. म्हणजे दुसरा ऑप्शन हे बरोबर आहे.
तिसरा ऑप्शन काय आहे? यल म्हणजे किती? 50 गुणुले VIII म्हणजेच किती? 8. 8 पंचे 40. हाही बरोबर आहे. म्हणजे चुकीचा कोणता आहे? शेवटचा. आता चेक करू. सी म्हणजे किती? 100 आणि VI म्हणजे किती? 6. ज्याचा गुणाकार किती येतोय? 600. त्यामुळे चुकीचं पद कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, पुढीलपैकी रोमन संख्येचे आंतरराष्ट्रीय संख्येत लिहिलेले अचूक पद कोणते? आता हे पाहू. MCMXV रोमन संख्येचं जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संख्येत रूपांतर करतो तेव्हा काय करायचं? डावीकडून जायचं. आता डावीकडून म्हणजे काय येणार? यमची किंमत किती? 1000. आता इथं CM आहे म्हणजे लहान रोमन संख्या मोठ्या रोमन संख्येच्या डावीकडे आहे. म्हणजे काय झालं? वजाबाकी. यमची किंमत 1000 वजा 100 म्हणजेच किती? CMची किंमत किती झाली? 900. आता XV म्हणजे किती झालं? 10 आणि 5 15. म्हणजेच हे किती झालं? 1915. त्यानंतर ML यमची किंमत 1000 अधिक यमची किंमत 1000 अधिक 50 म्हणजेच किती झाले? 2050. म्हणजे अचूक पद कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2. D भागिले L गुणुले C. D म्हणजे किती? 500 भागिले L म्हणजे किती? 50 गुणुले C म्हणजे 100. शून्यला शून्य गेले. 5 10 50 आणि 100 गुणुले 10 किती? 1000. 1000 म्हणजे किती? M. Mची किंमत 1000, L ची किंमत 50 आणि V ची किंमत 5. म्हणजेच किती आलं? 100. 100 म्हणजे किती? C. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, CM भागिले CDL गुणुले L. CM ची किंमत 1000, C ची किंमत 100. डावीकडे आहे म्हणजे वजाबाकी. किती आलं? CM म्हणजे 900 भागिले CDL. CD म्हणजेच किती झाले? C ची किंमत 100, D ची किंमत 500. डावीकडे आहे म्हणजे वजा होईल. 400 अधिक 50 म्हणजेच किती झाले? 450 आणि गुणुले L म्हणजे 50. शून्यला शून्य गेले. 45 दुने 90, 50 दुने 100. म्हणजे उत्तर काय आले याचं? C. नेक्स्ट, L 50 भागिले 100 गुणुले 1000. शून्यला शून्य गेले. उत्तर किती आलं? 500. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 1 D.